नव्या शैक्षणिक धोरणाचा दाखला देत सरकारनं पहिलीपासून त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेतला खरा, पण त्याला जोरदार विरोध होत असल्यामुळे सरकारनं आता आस्ते कदम जायचं ठरवलंय. त्रिभाषा सूत्राच्या आडून सरकार हिंदी लादत असल्याचा आरोप होतोय. आता हा आरोप खोडून काढण्यासाठी सरकारनं चर्चेचा मार्ग स्वीकारलाय. त्यामुळे सध्या तरी हिंदी सक्तीची तलवार सरकारनं म्यान केली आहे. येत्या काळामध्ये हा निर्णय गुंडाळण्यात येणार की नव्यानं लागू करण्यात येणार याबद्दल साशंकता आहे. पाहूया हा रिपोर्ट. कुठे आहेत नाना पाटेकर, कुठे आहेत प्रशांत दामले, कुठे आहेत माधुरी दीक्षित? जोपर्यंत हिंदी भाषेची सक्ती ही मागे घेतली जात नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे सुरूच राहणार. इयत्ता 4थी पर्यंत विद्यार्थ्याला मातृभाषेशिवाय दुसरी कुठलीही भाषा शाळेमध्ये शिकवली जाता उपयोगी नाही. पहिलीपासून त्रिभाषा सूत्रावरती ठाम असणाऱ्या सरकारनं आता एक पाऊल मागे घेत सर्व राजकीय नेते आणि तज्ज्ञांसोबत चर्चा करायचं ठरवलंय. वर्षा निवासस्थानी यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. यामध्ये नेमकं काय ठरलंय ते सुद्धा पाहूयात. साहित्यिक, भाषा तज्ज्ञ, राजकीय नेते आणि संबंधितांसोबत चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत मराठी मुलांचं नुकसान होऊ नये यासह इतरही पर्यायांवरती सर्वांसाठी समग्र सादरीकरण केलं जाईल. पहिलीपासून त्रिभाषा सूत्र राबवून मागच्या दारानं हिंदी लादण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होतो. यावरून मनसेनं सरकार आणि शाळा दोघांना सुद्धा इशारा दिला. आता हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये सरकारच राज ठाकरेंचा क्लास घेणार आहे. दादा भुसे राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांना सरकारची भूमिका समजावून सांगणार आहेत. मला असं वाटतं हे आधी करायला पाहिजे होतं ना. GR काढण्याच्या आधीच सगळ्यांची चर्चा करायला पाहिजे होती. ती का लोकांची चर्चा केली नाही? ठीक आहे, पण उशिरा का असेल, आपण सुचलेलं शहाणपण आहे तर त्याचं आम्ही स्वागत करतो. पण राज ठाकरेंनी जेव्हा आवाहन केलं त्याच्यानंतर झालेल्या ह्या सर्व घडामोडी आहेत. तर निश्चितपणे काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या संदर्भात आंदोलनाला सुरुवात केली आणि जोपर्यंत हिंदी भाषेची सक्ती जी करण्याचा प्रयत्न सरकार करते ती मागे घेतली जात नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी मराठी कलाकारांना धारेवर धरलं. दक्षिणेमधल्या कलाकारांचं उदाहरण देत त्यांनी नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित आहेत कुठे असा सवाल सुद्धा विचारला. सोबतच एकनाथ शिंदेंवरती सुद्धा निशाणा साधला. आतापर्यंत मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी एकतरी बैठक तुम्ही घेतलीत का देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे? सांगा ना मला. कोण साहित्यिक? एकनाथ शिंदेना 5 साहित्यिक माहिती आहेत का? साहित्यिकांना जर मराठी भाषेसंदर्भात एवढी चिंता असती तर जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा, जी लादली जाते आहे त्याच्यावरती साहित्यिक इतक्याला उठले असते. कुठे आहेत नाना पाटेकर, कुठे आहेत प्रशांत दामले, कुठे आहेत माधुरी दीक्षित, कुठे आहेत आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू? मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या, तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायचं, पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पाच सगळ्यांना. त्रिभाषा आणि हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये मराठी साहित्य वर्तुळामधून सुद्धा नाराजीचा सूर उमटतोय. विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशी यांनी यावरूनच देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आणि यामध्ये राजकारण असल्याचा आरोप केला. तर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांनी इयत्ता 4थी पर्यंत केवळ मातृभाषाच शिकवावी अशी सूचना केली आहे. सरकार शासन पक्षाच्या परिवारातल्या तथाकथित तज्ज्ञांची समिती नेमतं, बाकीच्यांना कटाक्षाने दूर ठेवतं. त्यामुळे आम्ही जे पत्र आता यावेळेला लिहिलं आहे, सरकारने अधिकाधिक पारदर्शी व्यवहार करावा. इंग्रजीच्या पेक्षा मराठीची सक्ती या राज्यामध्ये असायला पाहिजे. मुळामध्ये तुम्ही तिसरी भाषा या पर्यायाच्या आडून हिंदीला परत आणतात. हे तुमचं राजकारण तुमच्याजवळ ठेवा ना. महाराष्ट्र ही काय प्रयोगशाळा आहे का तुमची सक्ती करून बघण्याची? आणि 1ली ते 5वी या कोवळ्या वयाच्या मुलांना भाषेची इंजेक्शन देऊन भाषा नसते शिकवली जात. इयत्ता 4थी पर्यंत विद्यार्थ्याला मातृभाषेशिवाय दुसरी कुठलीही भाषा शाळेमध्ये शिकवली जाता उपयोगी नाही. त्याला मातृभाषेमध्ये त्याचा पाया पक्का होऊन द्यावा. कारण मूल 6 वर्षाचं असताना शाळेमध्ये येतं, अतिशय लहान असतं. त्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता या लक्षात घेतल्या जाव्यात. त्रिभाषा सूत्र आणि हिंदीवरून सरकारनं आता चर्चेची भूमिका घेतली खरी,
पण होणारा विरोध बघता सरकार यावरती आस्ते कदम घेणार की चर्चेच्या नंतरही त्रिभाषा सूत्राचं घोडं दामटणार हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. पुढचा रिपोर्ट आहे शक्तीपीठ महामार्गावर.